अगदी सोप्या पद्धतीने हे गणित आपण समजून घेऊया. बघा काय म्हणते, 7 मुलाला प्रत्येकी 1 डझन केळी दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात. तीच केळी 6 मुलांना प्रत्येकी 14 प्रमाणे वाटली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात. तर कमीत कमी किती केळी होती? बघा आता, 7 मुलांना प्रत्येकी 1 डझन प्रमाणे वाटली तर 4 केळी कमी पडली ना, म्हणजे 6 मुलांना किती आली? 1 डझन प्रमाणे आली, हो ना. अधिक आता शेवटचा जो एक मुलगा राहिला त्याला 4 केळी कमी पडली, म्हणजे किती मिळाली? 8च मिळालीत ना, एका डझन मधून 12 मधून. मग किती झाले? 12×72 अधिक 8 बरोबर 80, हो की नाही. आता बघा काय म्हणते, तीच 80 केळी काय केली, 6 मुलांना प्रत्येकाला 14 प्रमाणे वाटली, म्हणजे 5च मुलांना 14 प्रमाणे वाटली, म्हणजे 14×5 = 70 झाली. आणि शेवटचा एक उरला त्याला काय झालं? कमी पडले. किती? 4 केळी कमी पडली, म्हणजे 1 गुणीला किती होतील? 10च होतील ना. इथे 14 वाटली, हो ना. मग 14×5 अधिक 10 बरोबर किती? म्हणजे 80 केळी होती. पर्याय क्रमांक 2.